2चं बातमीपत्र पाहताय. दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा या बातमीपत्रामध्ये आढावा घेणार आहोत. सुरुवात करणार आहोत राजकीय बातमीनं. बातमी कोकणामधून. कुडाळ मालवणवरून शिवसेना भाजपमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. किरकोळ माणसाची कुडाळ मालवणवरती दावेदारी करण्यात आलेली आहे. निलेश राणे यांनी शिवसेनेच्या दावेदारीवरती ही टीका केली. संजय आंग्रे ठाकरे गटातून शिवसेनेमध्ये आलेले आहेत. निलेश राणे यांनी म्हटलं तर उमेदवारी ते ठरवणारे कोण असं सवाल देखील निलेश राणे यांनी उपस्थित केलेला आहे. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना भाजपमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. संजय आंग्रे यांच्या दावेदारीवरती निलेश राणे यांनी जोरदार टीका केली. किरकोळ माणसानं विधानसभा मतदारसंघावरती दावेदारी केल्याचा टोला निलेश राणे यांनी केलेला आहे. तर संजय आंग्रे हे ठाकरे गटातून शिवसेनेमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या मागणीला किंमत देत नसल्याचं निलेश राणे यांनी सांगितलंय. आणि या सगळ्या संदर्भातील सविस्तर रिपोर्ट देखील पाहूयात. शिंदे साहेबांनी जर त्यांना तिकीट दिलं तर किमान 3 लाखाच्या फरकाने ते निवडून येतील. कुडाळ मालवणच्या कार्यकर्त्यांनी संजय आंग्रे यांची मागणी केली. शिवसेनेच्या दावेदारीमुळे कोकणात राणेंची राजकीय कोंडी झाली आहे. विशेषतः निलेश राणेंची राजकीय कोंडी होऊ लागली. माजी खासदार या न्यायालयानं निलेश राणेंनी आधी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकला होता. निलेश राणेंच्या दावेदारीला किरण सावंतांच्या रूपानं शिवसेनेनं आव्हान दिलं. हे कमी की काय? दीपक केसरकर भाजपचेच प्रमोद जठार यांनीही लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली. शिवसेनेनं तर ही जागा प्रतिष्ठेची केली. त्यांनी जर खासदारकी लढण्याचा निर्णय घेतला आणि शिंदे साहेबांनी जर त्यांना तिकीट दिलं तर किमान 3 लाखाच्या फरकाने ते निवडून येतील. शिवसैनिक त्यांना निवडून आणतील, भाजपने त्यांना निवडून आणतील, मला खात्री आहे. शिवसेना किरण सामंतांसाठी फारच ताणून धरू लागल्यानं निलेश राणेंनी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं सांगितलंय. कुडाळ मालवण मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी करत असल्याचं त्यांनी सांगितलंय. निलेश राणेंनी दावा करून काहीच दिवस झाले नाही तोच कुडाळ मालवण मतदारसंघावर शिवसेनेनंही दावा केलाय. शिवसेनेचे संजय आंग्रे हे कुडाळ मालवणचे उमेदवार असतील अशी घोषणा शिवसेना संघटक रुपेश पावसकर यांनी केली. येणारी लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, त्या विधानसभे कुडाळ मालवणमध्ये खास करून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर आम्ही निवडणूक लढणार आहोत. त्यासाठी कुडाळ मालवणच्या कार्यकर्त्यांनी संजय आंग्रे यांची मागणी केली. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक हे उद्धव ठाकरेंसोबत आहेत. पण शिवसेनेनं ही जागा जिंकल्यानं त्या जागेवर शिवसेनेनं दावा ठोकला. पण या दाव्यामुळं निलेश राणेंची चांगलीच अडचण झाली. निलेश राणेंनी मात्र कुडाळ मालवणच्या दावेदारीला फार महत्त्व देत नसल्याचं सांगितलं. आता कोणतरी असा एक टपोरी उठणार आणि सांगणार की नाही हे असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. अरे बाबा, कोण तू? काय किंमत आहे तुझी? आणि म्हणून मला काय अशा कुठल्याही माणसाबद्दल काय बोलायचं नाही. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघावरही अनेक दावेदार असल्यानं स्वतःची राजकीय सोय कशी लावायची असा प्रश्न निर्माण झालाय. नारायण राणे राज्यसभेचे खासदार आहेत, शिवाय केंद्रात कॅबिनेट मंत्री आहेत. निलेश राणेंचे भाऊ नितेश राणे कणकवलीचे आमदार आहेत. एकाच घरात किती पदं देणार अशी चर्चा भाजप कार्यकर्ते खासगीत करत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या दावेदारीमागं भाजपमधून प्रोत्साहन मिळते की काय अशी कोकणातल्या राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली. रोहन नाईकसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.